सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या आपल्या जर्नीमध्ये आज एक महत्त्वाच्या पॉईंटविषयी शॉर्टमध्ये मी बोलणार आहे आणि तो आहे मेडिटेशन. तर मेडिटेशन चे तर बरेच व्हिडिओज आणि बुक्स वगैरे आहेत ज्याच्यात आपण ऐकलेलं वाचलेलं असेल, पण मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स फक्त थोडा शॉर्टमध्ये इथे शेअर करणार आहे. मी याचं इंट्रोडक्शन वाचलं होतं ब्रायन ट्रेसी यांच्या द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी या बुकमध्ये. याच्यामधला एक व्हिडिओ आपण पूर्वी पण केला आहे अपोजिशन ऑफ थिंकिंग शी रिलेटेड. तर त्याच चॅप्टरमध्ये म्हणजे तुमचं माइंड मॅनेजमेंटशी रिलेटेड इथं जो चॅप्टर आहे तर त्याच्यामध्येच त्यांनी मेडिटेशनविषयी सांगितलेलं आहे. आणि माइंड मॅनेजमेंटसाठी मेडिटेशन हे खूपच ॲक्च्युली महत्त्वाचं आहे. आणि आता तुम्ही जर का मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरत असाल, जसं की आपल्याला माहिती व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स या सगळ्या टेक्निक्स आहेत मॅनिफेस्टेशनच्या किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी, तर लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही टेक्निक्स वापरत असताल तर त्या जर का तुम्हाला ॲक्सलरेट किंवा स्पीडअप करायच्या असतील तर त्याच्यासाठी मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर का तुम्हाला कधी कुठल्या पॉईंटला वाटत असेल की नाही होत आहे किंवा असं का होतं आहे आपल्याच बाबतीत की सगळ्यांचं तर इम्प्लिमेंट होतं, तर तुम्ही नक्कीच मेडिटेशन ट्राय करून बघा. तुम्हाला या प्रोसेसमधला म्हणजे फरक जाणवेल. ही प्रोसेस नक्कीच खूप स्पीडअप होईल तुमची मॅनिफेस्टेशनची जर्नी. ओके. आता याच्यामध्ये मॉन्क हू सोल्ड हिज फरारी म्हणजे रॉबिन शर्मा यांच्या बुकमध्ये त्यांनी हार्ट ऑफ द रोज टेक्निक सांगितली आहे. म्हणजे कुठल्याही एका त्यांचं असं म्हणणं आहे की रोज, सेंटर ऑफ रोजवर तुम्ही फोकस करायचं म्हणजे गुलाबावर. तर म्हणजे माझी पर्सनल टेक्निक मी सांगते. मी ब्रायन ट्रेसी यांचा एक व्हिडिओ ऐकला होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितली होती. तर ती टेक्निक अशी आहे की आपण एका जागी डोळे बंद करून स्ट्रेट बसायचं आणि शक्यतो मेडिटेशनसाठी एकच वेळ आणि शक्यतो एकच ठिकाण फॉलो करायचं, स्ट्रेट बसायचं. त्याचे इफेक्ट चांगले होतील. म्हणजे जर का नाही जमलं तर काहीच नाही होणार असं नाही, पण सेम प्लेस आणि सेम टाईम मेंटेन केलं तर त्याचे रिझल्ट्स नक्कीच खूप जास्त चांगले असतील. ओके. आणि स्ट्रेट बसायचं आणि आपल्या ब्रीदिंगवर फोकस करायचा. 7 श्वास आपले काउंट करायचे 7 नंबरपर्यंत आणि त्याच्यानंतर 7 नंबरपर्यंत श्वास आपले काउंट करायचे आणि त्याच्यानंतर परत 1पासून स्टार्ट करायचं. अशी ही सायकल 7 टाईम्स करायची. अशी टेक्निक मी ब्रायन ट्रेसी यांच्या व्हिडिओमध्ये ऐकली होती. ती मला पर्सनली खूप आवडली आणि म्हणून मी तर म्हणजे मी माझ्या पर्सनल ह्याच्यासाठी ती वापरते, फोकससाठी ती वापरते. तुम्हाला जर का म्हणजे अजून व्हिडिओजमधनं गायडेड मेडिटेशन वगैरे बरेच प्रकार आहेत, तुम्हाला ते करायचे असतील तर तेही करू शकता किंवा अजून कोणी ॲडव्हान्स तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेतलं असेल तर त्यांच्याकडनं तेही शिकून करू शकता. कुठलीही मेडिटेशनची टेक्निक बेस्ट आहे, पण ज्यांना काहीच माहीत नाही आणि बेसिकपासून स्टार्ट करायची त्यांनी ही टेक्निक वापरून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता परत या बुकवर येऊ. ह्याच्यातले काही पॉईंट्स मला आवडले ते मी शेअर करू इच्छिते मेडिटेशनशी रिलेटेड. तर याच्यामध्ये तुम्हाला असं लिहिलं की तुम्हाला असं जाणवेल की इनिशियल काही दिवस तुम्हाला 5 मिनिटसुद्धा असं म्हणजे फोकस करणं किंवा स्टेबल राहणं टफ जाईल. पण ग्रॅज्युअली म्हणजे विदिन 1 or 2 वीक 1 ते 2 आठवड्याच्या आतमध्ये तुम्ही असं 20 मिनिट फोकस करू शकता. म्हणजे ही टेक्निक आफ्टर अ वीक ऑर 2 यू शुड बी एबल टू परफॉर्म द टेक्निक फॉर 20 मिनिट्स विदाऊट माइंड वॉन्डरिंग ऑन टू द अदर सब्जेक्ट. दुसऱ्या सब्जेक्ट्सकडं माइंड न जाता तुम्ही 20 मिनटापर्यंत ही टेक्निक करू शकता. आणि हे पहिलं इंडिकेशन आहे की तुम्ही तुमच्या माइंडचा कंट्रोल परत घेत आहेत. त्यामुळं मेडिटेशन हे म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. मेडिटेशनचे इतरही अनेक बेनिफिट्स आहेत, पण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशनच्या जर्नीच्या दृष्टीने बघितलं तरही ते खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही नक्की म्हणजे मेडिटेशन करून बघा. ओके. थँक्यू.